श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती असते तिची विधिवत स्थापना आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने करावी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे असते. जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते, त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे असते. ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या स्वामी सेवेकऱ्यांनी पुढील प्रमाणे स्थापने तथा गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठित करणे. स्वामींना साधी भोळी सेवा आवडते, त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ सर्व स्वामी सेवेकरांना करता येईल अशी आहे. तर बघा, घरामध्ये मूर्तीची स्थापना कशा पद्धतीने करावी. हातावर पळीभर पाणी घेणे, त्यात 2 दाणे अक्षता टाकणे. आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यावा व स्वामींना विनंती करावी. आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा. आपल्या या घरात स्वामी आपली प्राणप्रतिष्ठा करीत आहे. या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा. कुलदेवी, कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या. तसेच माझ्या कुटुंबाची संपूर्ण सांसारिक, कौटुंबिक, आर्थिक, परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा. तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या. आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे, ती सेवा आपण स्वीकारा. एवढे बोलून हातातील पाणी ताम्हणात सोडावे व नमस्कार करावा. आता एका ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी, अष्टगंध लावावे, अक्षता टाकावे, धूप दीप ओवाळावा. पळीने किंवा गळकीने गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. अभिषेक करताना पुढील मंत्र स्तोत्रांचे पठण करावे व पाण्याची अथवा दुधाची संततधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी. जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना, अत्तर, फूल, तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा. तर हे मंत्र म्हणावे. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, पुरुष सूक्त 11 वेळा, पवमान सूक्त 1 वेळा, श्री सूक्त 16 वेळा, सिद्धमंगल स्तोत्र 11 वेळा. ज्यांना गुरुवार अभिषेक करायचे असेल तर त्यांनी वरील स्तोत्र 1 वेळा पठण करावे फक्त. इत्यादी पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलाने स्वच्छ करावे. स्वच्छ कपडाला पुसून घ्यावी. त्यानंतर स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवावे, कारण स्वामी हे अवर्गातील देवत्व आहे. स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी 2 दाणे अक्षता घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवणे. स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्तीला हिना, अत्तर लावणे. स्वामींच्या हाताला व चरणाला लावणे. मूर्तीवर उजव्या हाताची मधील 3 बोटे ठेवून सुप्रतिष्ठमस्तु असे म्हणणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंधक विलेपनार्थे समर्पयामी असे बोलून स्वामींना अष्टगंध लावणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पयामी असे बोलून स्वामींना पुष्प, तुलसी, बिल्वपत्र अर्पण करावे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः धूपम आग्रपयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम दर्शयामी असे बोलून स्वामींना दीप ओवाळणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नैवेद्य समर्पयामी असे बोलून स्वामींना नैवेद्य दाखवणे.
दूध, भात, बुंदीचे, रव्याचे, बेसनाचे लाडू, पंचामृत, गूळ, शेंगदाणे, खीर, फळे इत्यादीपैकी काहीही नैवेद्य दाखवावे. आता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा ते पाहूया. सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन तयार करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे. पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे. प्रथम धूप व नंतर दीप 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा. नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे. त्यावेळी सत्यन वर्तम परिसिंचयामि असे म्हणावे. तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे. 6 वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वया स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे. वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा व्हावे. दररोज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचे नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. त्यानंतर स्वामींची आरती करणे. प्रसाद सर्वांनी ग्रहण करणे. पुढील प्रमाणे नित्यसेवा न चुकता करणे. श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ 11 माळ, श्री स्वामी चरित्र सारामृत क्रमशः नित्य 3 अध्याय, तारक मंत्र 1 किंवा 11 वेळा. तर मैत्रिणींनो, अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल व फक्त फोटो असेल तर काय करावे, तर हे जे अभिषेकाचे मी जे मंत्र स्तोत्र सांगितलेले आहे ते न वाचता फक्त जी फोटो आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. फोटोला हळद कुंकू लावायची, धूपदीप लावायचा, पंचोपचारे पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. फक्त जी आपण अभिषेक करताना जे मंत्र स्तोत्र लावणार आहेत ते फक्त म्हणायची, बाकी नित्यसेवा करायचीच आहे. तर त्यामध्ये अर्थातच स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, तारक मंत्र इत्यादी या नित्यसेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या करू शकता. तर बघा, खरं तर स्वामींच्या मूर्तीची किंमत काही खूप जास्त नाही आहे. 250 पासून 300 पासून मूर्ती चालू आहेत. तर नक्कीच आपण ती मूर्ती आणून जर प्रतिष्ठापना अशा पद्धतीने केली तर त्या मूर्तीमध्ये प्राणत्व येऊन आपल्या घरामध्ये स्वामींचा वास राहील, स्वामींची पहारेदारी राहील. कारण आपण प्रथमच म्हणतो की माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकत आहे. आणि खरं तर आपल्याला स्वामी महाराजांनी भरभरून दिले आणि त्यांची मूर्ती अशा पद्धतीने जर आपण घरामध्ये स्थापन केली तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश येऊन आपली दुःख संकटे स्वामी महाराज स्वतः घेतील. ज्या वेळेला स्वामींची मूर्ती घरामध्ये असते त्यावेळेलाच एक वेगळीच ऊर्जा आणि चैतन्य असते. हा माझा सुद्धा अनुभव आहे. तर ही झाली संपूर्ण माहिती स्वामी महाराजांची मूर्ती कशा पद्धतीने करावी याविषयीची. तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.